ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे पुणे नाशिक रस्त्याची दुर्दशा। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकणच्या आंबेठाण चौकात मार्गालगत पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन तयार करण्यात आली आहे। मात्र ड्रेनेज लाईनचं काम योग्य पद्धतीनं झालं नसल्यानं पाणी वाहून जात नाही। तसेच हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणं आवश्यक आहे। मात्र हे काम अद्यापही अपूर्ण असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। मी संतोष परदेशी, चाकणचा ग्रामस्थ। चाकणकर या नात्याने मी आपलं सांगू इच्छितो की चाकण या गावात अगोदरच आम्ही वाहतुकी कोंडीने त्रस्त झालेलो आहोत आणि गेल्या 6 महिन्यापासून हा जो सर्व्हिस रोड आहे हा ग्रामस्थांना वापरण्यासाठी याचं जो प्रयोजन आहे, परंतु गेल्या 6 महिन्यापासून हे काम रखडलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर जेव्हा मनाला वाटेल त्यावेळेस ह्या कामाकडे लक्ष देतो आणि परिस्थिती अशी आहे की या संपूर्ण सर्व्हिस रोडच्या लाईटी ह्या बंद आहेत आणि त्यामुळं त्या आंबेठाण चौकीच्या ब्रिजजवळ एका महिलेचं कुत्र्यांनी अक्षरशः तिला फाडलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला। आणि जर हे लवकर प्रशासनाने केलं नाही, नॅशनल अथॉरिटीने कॉन्ट्रॅक्टरने यात लक्ष दिलं नाही तर इथं दिवसाआड ॲक्सिडेंट होत आहे। इथं जो पाण्याचा डोस साचला, बाईकवर चालणारी माणसं ही आता ही परिस्थिती बघा, ही गाडी ही निम्मय हे चाकच्या डबक्यात गेलेलं आहे आणि जर एखादी फॅमिली 2 व्हीलर चाललेली असेल तर नक्कीच त्या ठिकाणी स्लिप होतात आणि त्यांचा अपघात होतो। म्हणून प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावा आणि ज्या स्ट्रीट लाईट या सर्व्हिस रोडच्या बंद आहेत ते त्वरित चालू करावा, कारण की इतका अंधार पडतो आणि एखादी महिला जर कामावर पायी चालली तर इथून जी मोकाट कुत्री आहे त्यांच्यापासूनही धोका निर्माण होतो। असा एक अपघात एका महिलेबरोबर झालेला आहे, कुत्र्यांनी एक महिला मारून टाकलेली आहे। त्यामुळे मी कळकळीची विनंती करतो, जर तुम्ही लवकरात लवकर हा सर्व्हिस रोड या स्ट्रीट लाईट लवकर केल्या नाही तर चाकणकर ग्रामस्थांच्या वतीनं आम्हाला तुमच्या विरोधात आंदोलन करावं लागेल। धन्यवाद। नमस्कार, मी रोनक गोरे, हॉटेल व्यावसायिक, चाकण। पुणे नाशिक हायवेच्या बाजूला आता जे संत गतीने ड्रेनेजचं जे गटार लाईनचं रेन वॉटरचं आणि साईड पट्ट्यांचं जे काम सुरू आहे ते गेले 6 महिन्यापासून काम सुरू आहे। कसल्याही प्रकारचं काम करण्यात आलेलं नाही, निकृष्ट दर्जाचं काम चालले। सामान्य नागरिकांना सर्व्हिस रोडवरून जाण्यासाठी एवढा त्रास होतो आहे की आमच्या हॉटेल व्यवसायावरती त्याचा 50 ते 60% परिणाम झाला आहे। त्याच्यातून सामान्य जनता जात असताना 2 व्हीलरवरती तर सोडा, पायाने तर येत नाही आहे, पण 2 व्हीलरवरती सुद्धा या रस्त्याने जाणं मुश्किल झालं आहे। तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या बाजूला ड्रेनेजचं हे सगळं अर्धवट काम गेले 3 ते 4 महिन्यापासून पडलेलं आहे। सर्व्हिस रस्त्यावरती 1.5 ते 2 फुटाचे खड्डे झालेत। संबंधित नागरिक रस्त्यावरून 2 व्हीलरवर जात असताना वारंवार लोक या खड्ड्यात पाण्यात पडत आहेत आणि ते खड्ड्यात पाणी जे आहे ते पावसाचं नसून गटाराचं ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येते। इतकी भयानक परिस्थिती, या परिस्थितीकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही आहे। व्यावसायिकांनी काय करायचं आणि कसे व्यवसाय करायचे हा प्रश्न उद्भवलेला आहे। लोकांच्या आरोग्याशी व लोकांच्या आरोग्याशी आणि लोकांशी एकदम चुकीच्या पद्धतीने संबंधित पुणे नाशिक हायवेचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते काम करत आहेत। लोकांना त्रास होतोय, हा त्रास लवकरात लवकर दूर व्हावा।